बाजू सत्ताधाऱ्यांची, दुसरी बाजू विरोधकांची, आरोप प्रत्यारोपांचा धुरळा, सत्याची बाजू कोणाची? आता आम्ही दाखवू तिसरी बाजू, फक्त न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवावर. खुर्द बुद्रुक आणि खेड्यापाड्यांचा महाराष्ट्र, आपल्या बदलत्या महाराष्ट्राच्या चावडीपासून शिवारापर्यंतच्या बातम्या. विलेज महाराष्ट्र, फक्त न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवावर. असं म्हणाले, पण कपाळावरती गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसून पुसता येणार नाही. तसं म्हणाले, गदर आहे गदर, गदर म्हणजे क्रांती, गदर म्हणजे उठाव. पण नेमकं काय म्हणाले? तरी देखील मधल्या तेव्हा त्यांनी बुलेटच्या वेगाने पहा बाईट सुपरफास्ट या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. बाईट स्पेशल बुलेटिन. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बाईट सुपरफास्ट, फक्त न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवावर. मुंबई, पुणे, नाशिक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारची बाजू, शिवसेनेच्या महिला पदाधिकारी, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर. श्री साईबाबा संस्थान, यावेळी शिंदे गट, सर्वोच्च न्यायालयासह इतर. ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार. मुंबईत होणाऱ्या कारण मीनाक्षी शिंदे साईबाबांचा 114. मेट्रो सिटीजच्या टॉपच्या बातम्या. महाराष्ट्र स्टेट 60, फक्त न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवावर. गुजरातच्या जनतेनं रेकॉर्ड तोडण्याचाही विक्रम मोडला. मोदींची प्रतिक्रिया, विजयानंतर मतदारांचे आभार. गुजरातच्या निवडणुकीत भाजपाचा विक्रमी विजय, 158 म्हणजे 87% जागा जिंकत प्रचंड गुजरातमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयामधून कार्यकर्त्यांना संबोधित केलं. भूपेश इसलिए नरेंद्र जी जान से मेहनत करेगा. और गुजरात की जनता ने तो रिकॉर्ड तोड़ने में भी रिकॉर्ड कर दिया. उसने गुजरात की स्थापना से लेकर के अब तक सारे रिकॉर्ड तोड़ दिए. गुजरात निवडणूक निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी लोकांचे आभार मानले, तर आम आदमी पार्टी आज राष्ट्रीय पार्टी झाल्याचं त्यांनी म्हटलंय. गुजरात निवडणूक निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी लोकांचे आभार मानले, तर आम आदमी पार्टी आज राष्ट्रीय पार्टी झाल्याचं त्यांनी म्हटलंय. कि युवा भाजपा की विकास. सबसे पहले सभी आम आदमी पार्टी के कार्यकर्ताओं को, सभी देशवासियों को बहुत बहुत बधाई. आपकी आम आदमी पार्टी आज राष्ट्रीय पार्टी बन गई है. आज गुजरात चुनाव के नतीजे आ रहे हैं, काफ़ी नतीजे आ चुके हैं, काफ़ी नतीजे अभी आ रहे हैं. और गुजरात के लोगों ने आम आदमी पार्टी को राष्ट्रीय पार्टी बना दिया है. जितने वोट गुजरात में आम आदमी पार्टी को मिले हैं, उनके हिसाब से कानूनन अब आम आदमी पार्टी राष्ट्रीय पार्टी बन गई है. आप पार्टी ही पहिली पार्टी आहे, देश विकासाचा मुद्दा घेऊन आलेली आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. अभी तक 75 साल से इस देश के अंदर गाली गलौज की राजनीति, मारपीट की राजनीति, जाति की राजनीति, धर्म की राजनीति, यही सब चलता था. पहली बार एक पार्टी आई है जो इस देश के मुद्दों की, जनता के मुद्दे, देश को नंबर वन बनाने की बात करती है, देश को आगे बढ़ाने की, देश के विकास की बात करती है. स्कूल, अस्पताल, बिजली, पानी, सड़क, जो रोज़मर्रा की ज़िंदगी में एक आम आदमी का जिससे वास्ता पड़ता है, उन मुद्दों की बात करती है. निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना लोकसेवेचं आवाहन केलंय. जितने गुजरात मेहनत की, थोड़े दिन आराम कर लो, उसके बाद फिर से अपने को काम पे लगना है. और एक चीज़ है, चुनाव आते जाते रहेंगे, हम राजनीति में सेवा करने के लिए आए हैं. वो सेवा बंद नहीं होनी चाहिए. ऐसा नहीं कि अब चुनाव हो गया, अब हम अपने अपने घर चले जाएं और हम
अपने लोगों की सेवा करो, अपने समाज की सेवा करो, अपने गांव की सेवा करो, अपने मोहल्ले की सेवा करो। कहीं कोई दुखी हो, चाहे वो किसी भी पार्टी का हो, उसकी हमेशा सेवा करनी है, चाहे वोट मिले ना मिले। मोठा विजय मिळवलेला आहे। गुजरातमध्ये 27 वर्षांनंतरही भाजप सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी ठरली आहे। काँग्रेसपासून लोक सोडून जात असल्याची टीका हार्दिक पटेल यांनी केली आहे। कांग्रेस ने गुजरात की अस्मिता और गौरव के खिलाफ काम किया है। जब देखो तब गुजरातियों के खिलाफ टारगेटेबल स्टेटमेंट देना, गुजरात के लोगों को कैसे अपमानित किया जाए उस पर ध्यान देना, इसी कारण गुजरात के लोगों को लगता है कि विपक्ष की भूमिका निभाने में भी कमज़ोर लोग हैं। इसी कारण हम सब जानते हैं कि कांग्रेस से लोग दूर जा रहे हैं, कांग्रेस को लोग छोड़ रहे हैं। तो इसी कारण मेरा ये मानना है कि कांग्रेस पिछड़ती जा रही है। तर दुसरीकडे गुजरातमधील लोकांचा भाजपवरती विश्वास आहे, त्यामुळे भाजपला घवघवीत यश मिळाले अशी प्रतिक्रिया देखील हार्दिक पटेल यांनी दिली आहे। ये जो सरकार बन रही है वो गुजरात के लोगों के सपनों के साथ गुजरात की सरकार ने जो काम किया है उसके आधार पे बन रही है। पिछले 20 सालों से एक भी दंगा फसाद नहीं हुआ। पिछले 20 सालों से गुजरात के भीतर किसी भी प्रकार के आतंकवादी हमले नहीं हुए। तो लोग भी ये समझते हैं कि चलो जो भरोसा हमने भारतीय जनता पार्टी पे किया है वो पूरा खरा उतरा है। और इसी कारण जब लोग वोट करने जाते तो कमल के निशान पर बटन इसलिए दबाते हैं क्योंकि उनको लगता है कि हमारे आने वाला फ्यूचर बिल्कुल सुरक्षित भारतीय जनता पार्टी के शासन में रहेगा। नरेंद्र भाई मोदी और भारतीय जनता पार्टी ने उस हिसाब से यहाँ सुशासन कायम किया है, जिसके कारण लोगों में भरोसा और मजबूत हुआ है। आर्मी ट्रेनिंग ग्राउंड आणि हॉस्पिटल उभारणं याला आम्ही प्राथमिकता देऊ असं भाजप नेते हार्दिक पटेल यांनी म्हटलंय। उसका विकास हो, वहाँ पर अच्छी एजुकेशन हो, अच्छे सिंचाई के पानी की तैयारी गांव के किसानों तक पहुँचे, अच्छे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बने, आर्मी के ट्रेनिंग के लिए अच्छे ग्राउंड्स बने। ये हमारी प्राथमिकता मेरी असेंबली के लिए। और निश्चित रूप से जब 5 साल के बाद आप मेरी असेंबली में कवर करने के लिए आएंगे तो बहुत बेहतर काम आपको मिलेगा। भारतीय जनता पार्टी ने पूरे प्रदेश में रिकॉर्ड तोड़ जीत। मैंने पहले भी कहा था जब आप मेरे पास आए थे, तो ये जीत सलामती और सुरक्षा की है। ये जीत विकास के मॉडल की है, वो विकास मॉडल जो गुजरात की जनता चाहती है कि मेरा गुजरात आज हिंदुस्तान में पहले नंबर पे है, यही गुजरात आने वाले दिनों में विश्व में पहले नंबर पे पहुंचेगा। इसी कारण एक बार फिर गुजरात की जनता ने कहा है कि भारतीय जनता पार्टी की सरकार बने, भारतीय जनता पार्टी आने वाले 10 सालों का गुजरात कैसा होना चाहिए उस पर काम करे। गुजरातमध्ये भाजप यापुढेही 25 वर्ष राज्य करणार असल्याचा विश्वास भाजप नेते हार्दिक पटेल यांनी व्यक्त केला आहे। गुजरात में जिस हिसाब से सुशासन कायम किया और लोगों को सुरक्षा और सलामती दिया है, तो निश्चित रूप से इस चुनाव में भी बड़े मार्जिन के साथ भारतीय जनता पार्टी का विजय होगा। और गुजरात में जो विजय होगा वो आने वाले 25 साल का गुजरात कैसा होगा वो तय होने वाला है। विरमगांव से भी हमारी जीत होगी और निश्चित रूप से इस चुनाव ने लोकतंत्र के जो मायने थे उसको मजबूत करने का काम किया। भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये ऐतिहासिक यश मिळवलंय। या यशामध्ये भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांचा मोठा वाटा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकलेला विश्वास माझ्या वडिलांनी सार्थ ठरवला असल्याची प्रतिक्रिया धर्त्री देवरे यांनी व्यक्त केली आहे। प्रत्येक मुलीसाठी ते पप्पा त्यांचे हिरोज असतात। आज मोदी साहेबांनी जे विश्वास CR पाटील साहेबांना दाखवला आहे आणि ते खरं मानाने त्या विश्वासावर खरे उतरले आहे आणि भारतीय जनता पार्टीवर जे विश्वास गुजराती जनताने दाखवला आहे त्याबद्दल मी गुजराती जनतांचा धन्यवाद करते, मोदी साहेबांचा धन्यवाद करते। आणि तसंच ज्यांनी ते मोठा रिझल्ट तिथे दाखवला आहे तेच प्रमाणे जर आपण महाराष्ट्रामध्ये बी दाखवू। आप पार्टीचे गुजरातमध्ये 12 वाजलेले आहेत असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरती केला। आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला होता आणि आम्ही निवडून येणार असं लेखी दिलं होतं, अशा आप नावाच्या पार्टीचे त्या ठिकाणी पुरते 12 वाजले आहेत आणि जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे। तर गुजरातमध्ये भाजपला 52% मतदान झालं असून काँग्रेसचा आतापर्यंतचा सर्वात लोवेस्ट निकाल असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। 52% वोट्स हे भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत आणि आतापर्यंत जे काही ट्रेंड्स आहेत आणि ज्या सीट्स आल्या आहेत कमी अधिक प्रमाणात
157 जागी भाजपा जिंकलाय किंवा पुढे आहे अशी परिस्थिती आहे. काँग्रेस आजपर्यंतच्या इतिहासातल्या सर्वात लोएस्ट स्कोरवर तिथे गेलेला आहे. गुजरातच्या भाजपच्या विजयामध्ये उद्योगांचं फार मोठं योगदान असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. गुजरातच्या विजयामध्ये महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचं सुद्धा योगदान आहे, हे कोणी विसरू नये. म्हणजे एका बाजूला महाराष्ट्र ओरबाडायचा, आपलं इप्सित जे आहे ते साध्य करायचं. म्हणूनच आम्हाला जी भीती वाटते की गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातले उद्योग जसे पळवले, तसंच कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातली गावं सुद्धा तोडतील की काय अशी एक भीती निर्माण झालेली आहे. आणि 17 डिसेंबरचा मोर्चा हा न भूतो न भविष्यती होणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. आज मात्र महाविकास आघाडीचे जवळपास सर्व घटक मित्रपक्ष हे एकत्रित आहेत आणि 17 तारखेला महाराष्ट्रद्रोहींच्या विरुद्ध किंवा महाराष्ट्रद्रोहींविरुद्ध हल्लाबोल असा हा महाप्रचंड अतिविराट मोर्चा, ज्याची सुरुवात जिजामाता उद्यानापासून होईल आणि आपल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इथपर्यंत तो मोर्चा होईल. मला खात्री आहे की हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा होणार आहे. तर दुसरीकडे भाजपकडून महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न सुरू असून मुंबईवरही घाला घालण्याचं काम सुरू आहे असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय, त्याविषयी आम्ही मोर्चाच्या वेळेला बोलणारच आहोत. पण परवा आम्ही बोललेलोच आहोत की कडेकडीची गावं, त्या गावांवरती आता आजूबाजूची राज्य ही हक्क सांगायला लागलेली आहेत. अगदी मुंबईसुद्धा तिच्यावरती कसा घातला जाणार आहे, घातला जातो आहे, त्याच्याहीबद्दल हाही एक विषय होणार आहे. शिवसेनेचा मतदार उद्धव ठाकरे यांच्या मागे उभा राहील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. त्यांनी शिवसेना सोडली ज्या नेत्यांनी, मग काहींनी 18-19 आमदार घेऊन सोडली, काहींनी पुन्हा वेगळे आमदार घेऊन सोडली, त्या सगळ्यांचं पानिपत झालेले उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. आणि मी हा मुद्दा सभागृहामध्ये सांगितलेला होता की बाबा तुम्हाला जरी हे खरं वाटत असलं तरी शेवटी माझा अंदाज आहे, हे काही ज्योतिषी नाही पण अंदाज आहे, शिवसेनेचा जो वोटर आहे तो उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहील. कर्नाटक सीमा प्रश्नावरती केंद्र सरकारनं मध्यस्थी करावी अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. केंद्र सरकार ज्या पक्षाच्या विचाराचं आहे त्याच पक्षाचं दोन्हीकडे सरकार आहे, त्याच्यामुळं त्यांनी ताबडतोब हस्तक्षेप करून हे भारताच्या एकसंघतेला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाला धक्का लावणारी बाब आहे, ते आपल्याला अजिबात चालणार नाहीये. कर्नाटक सीमा प्रश्नावर राज्य सरकार झोप घेत आहे का असा सवाल चंद्रकांत खैरेंनी केला. कर्नाटकाचं तर सोलापूर पण घ्यायचं, कोल्हापूर पण घ्यायचं, अजून बाकीचे इतर गावं पण घ्यायचे, जत पण घ्यायचं असं चाललं. पण तेलंगणावाले सुद्धा 22 गावं घ्यायचे म्हणतात. म्हणजे आमचे महाराष्ट्र सरकार काय करतं, काय झोपा घेतं काय, आणि झोपाच घेतं, ते काही करू शकत नाही, त्यांची हिंमतच नाही. आज उपमुख्यमंत्री जर भाजपचे आहे, हे मुख्यमंत्री इकडचे बोमई ते भाजपचे आहे, प्रधानमंत्री भाजपचे आहे, गृहमंत्री भाजपचे आहे केंद्रामध्ये, तर मग त्यांनी करू नये काय. महाराष्ट्राचं वातावरण त्या ठिकाणी खराब झालं. कर्नाटक महाराष्ट्र बादामुळे त्या ठिकाणी कानडी वर्सेस मराठी, मराठी वर्सेस कानडी असं सुरू झालेलं आहे. हे बिलकुल योग्य नाही आहे. हे महाराष्ट्र सरकार जे सध्याचं आहे घटनाबाह्य सरकार जे आहे ते स्वतः घटनाबाह्य असले तरी काय झालं, पण तुम्ही सध्या खुर्चीवर बसले, तुम्ही हे मिटवलं पाहिजे. भाजपकडून महाराष्ट्राचं खच्चीकरण करणं सुरू आहे, त्या विरोधामध्ये 17 डिसेंबरचा मोर्चा काढण्यात येत आहे असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. मोठा मोर्चा होणार, कारण ह्याच्यात नुसतं महाविकास आघाडी नाही तर प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी जनता ही सोबत येणार आहे. छत्रपतींवर ज्यांचं प्रेम आहे ते देखील सोबत येणार आहेत आणि हे सगळ्यांसाठी आहे. कारण जसं महाराष्ट्र आपण बघा, एका बाजूला महाराष्ट्राचं खच्चीकरण सुरू आहे, इकॉनॉमिक आयसोलेशन सुरू आहे, म्हणजे उद्योग पळवले जातात, ओला दुष्काळ जाहीर नाही होत, आमच्याकडून गावं पळवण्याचा आणि जिल्हा पळवण्याचा प्रयत्न होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं होत असताना आमच्या महापुरुषांचा जो अपमान होत आहे ह्याच्या विरुद्ध आमचा मोठा मोर्चा आहे. मी आवाहन करेन की सगळ्याच महाराष्ट्रप्रेमी जनतेने ह्याच्यात सहभागी व्हावं. मग त्याच्यात भाजप राष्ट्रप्रेमी असतील त्यांनी पण यावं.
गुजरातच्या निवडणूक विजयानंतर महाराष्ट्रामधील निवडणुका घेण्यास भाजप घाबरत आहे का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. गुजरात असेल, हिमाचल प्रदेश असेल आणि काल दिल्लीची महानगरपालिका असेल, सगळे जे विजेते झालेले आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आता या मोठ्या विजयानंतर मला तरी वाटत नाही की इथे निवडणूक घेण्यासाठी त्यांना काही भीती वाटली पाहिजे. आता तरी महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने एक निवडणूक घेतली तर मला वाटतं चांगलं होईल. इकडे आमच्याकडे अनेक महानगरपालिका आहेत आणि राज्याची देखील निवडणूक आहे, ही देखील घेणं गरजेचं आहे. कारण एकदा सरकार बदलल्यानंतर, सरकार पडल्यानंतर हे सरकार जे आहे ते घटनाबाह्य आहे. 40 लोक असे जे गद्दार आहेत आणि जे घटनाबाह्य प्रकारे हे सरकार चालवत आहे. निवडणूक आता तरी घ्या, आता कशाला घाबरताय तुम्ही? एवढा निकाल आल्यानंतर आता काय भीती राहिली? राज्यातील प्रकल्प गुजरातला जात आहेत तरी हे घाबरट सरकार काही बोलत नसल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. त्या राज्याचे मंत्रिमंडळात आपण बसलेले आहात ते सरकार एक तर घटनाबाह्य आहे. गद्दारांसोबत बसल्यानंतर महाराष्ट्रातून 5 महत्त्वाचे प्रकल्प निघून गेले. ज्या रोह्यात आपण आहोत तिथे आपण एक बल्क ड्रग पार्क आणणार होतो, त्याचं पुढे काय झालं तर ते बाजूच्या राज्यात गेलं पण आपल्याकडे आलेलं नाही आहे. आज बेळगावविषयी कोणी आपल्या राज्यातून बोलत नाही, राज्य सरकारमधून बोलत नाही आहे. खरं ते घाबरट सरकार, 2 मंत्री तिथे जाणार होते ते दौरा देखील रद्द केलेला आहे. तसंच आपण बघताय की अनेक विषय झालेले आहेत असे, महिला अत्याचार वाढत चाललेले आहेत, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. पण हे विषय सोडून नुसतं कुठेतरी एक वेगळी कॉन्ट्रोवर्सी करायची आणि महत्त्वाच्या विषयानं झाकून ठेवायचं, हा ह्या राजकीय लोकांचा प्रयत्न आहे. राजकारण दूषित करण्याचा प्रयत्न आहे आणि तोच प्रयत्न आपल्याला दिसत आहे. गुजरातमधील लोकांनी विकासाला मतदान केलं असल्याची प्रतिक्रिया मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. माननीय मोदीजीचे नेतृत्वामध्ये प्रो इन्कम्बन्सीचे वोटिंग आहे. लोकांनी विकासच्या वोटिंग केलं आहे. मोदीजीचे राष्ट्रीय प्रेमने वोटिंग केलं आहे. मोदीजीचे भारताने जे विश्वमध्ये पुढे आणलं आहे त्याच्यासाठी वोटिंग केलं आहे. आणि गुजरात यानंतर पूर्ण देशामध्ये एक मापदंड बनणार आहे. पूर्ण देशामध्ये भाजपाची लहर 2024चे चुनावपर्यंत चालणार आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आप सोबत युती करतील असा टोला देखील मंगलप्रभात लोढा यांनी लगावलाय. ठाकरे साहेबांकडून पूर्वी असा आरोप पण झाला होता की लल्लू यादवजीची टीम भाजपाचे बरोबर आहे